मुलांची तुलना शेजाऱ्यांच्या मुलांबरोबर, भावाच्या मुलांबरोबर किंवा इतर नातेवाईकांच्या मुलांबरोबर तुलना करू नये. एवढंच काय, आपल्या मुलांची तुलना करिअरच्या बाबतीमध्ये स्वतःशी सुद्धा करू नये. बऱ्याच वेळेला पालकांना असं वाटतं मला जे माझ्या आयुष्यामध्ये नाही करता आलं ते माझ्या मुलांनी पूर्ण करावं. लक्षात घ्या, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर कधीही मॅच होऊ शकत नाही. यस ऑर नो? एका व्यक्तीमध्ये ज्या काही क्वालिटीज आहेत, इनबॉर्न टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियल, जे ते परमेश्वराने दिलेलं त्याला उपजत आहे. राईट? सो परमेश्वराने जे त्याला उपजत दिलंय ते शोधण्याचा आपण प्रयास केला पाहिजे. लोक बरेच वेळा काय करतात की कोणत्या फील्डमध्ये स्कोप आहे सध्या ते बघतात. म्हणजे बाहेर स्कोप कुठे आहे, जिथे पॅकेज चांगलं मिळेल किंवा करिअर चांगलं करता येईल अशा ठिकाणी स्कोप शोधतात. ते हे बघत नाहीत की मुलाच्या आतमध्ये असं कोणतं टॅलेंट आहे जे त्या एखाद्या स्कोपला पोषक आणि पूरक ठरणार आहे. सो आपल्याला बाहेर बघायचं नाही, आपल्याला मुलाच्या आतमध्ये शिरून बघायचं आहे. बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही इनबॉर्न टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियल आहे. त्या परमेश्वराने प्रत्येकाला देताना भेदभाव अजिबात केला नाही. त्या व्यक्तीला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेलं टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियल 100% दिलेलं आहे. तुम्ही मला या भूतलावर एक असा बदक दाखवा ज्याच्या 2 बोटांमध्ये पडदा नाहीये. मी काय म्हणतोय, या भूतलावर मला एक असा बदक दाखवा ज्याच्या 2 बोटांमध्ये पडदा नाहीये. मला या भूतलावर एक अशी कोंबडी दाखवा जिच्या पंजामध्ये पडदा आहे. मला एक कोंबडी दाखवा. शक्य नाहीये. बघा, कोंबडीचा उद्देश काय किंवा जीवनामध्ये तिला काय करायचं, तो उकिरडा उकरायचा आहे. तिला आवश्यक असलेला पंजा परमेश्वराने दिलेला आहे. बदकाला पाण्यामध्ये वलवायचं आहे आणि म्हणून बदकाच्या 2 बोटांमध्ये म्हणजे पंजामध्ये पडदा दिलेला आहे. ज्याला जे आवश्यक आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे. माय डिअर फ्रेंड्स, मला एक सांगा की उंटाच्या आतमध्ये अशी व्यवस्था आहे की वाळवंटामध्ये तो कित्येक दिवस बिना पाण्याचा राहू शकतो, कारण त्याच्या बॉडीमध्ये, त्याच्या शरीरामध्ये अशी एक व्यवस्था आहे की ज्याच्यामधून पाण्याचा प्रवाह त्याला मिळू शकतो किंवा आवश्यक असलेलं पाणी त्याच्या शरीराला आतमध्येच तयार होतं. आता शरीराने पाहिलं तर हत्ती उंटापेक्षा जाडजूड आहे. मग परमेश्वराने त्याला ही कलाकुसर दिले का? त्याच्या आतमध्ये ही क्वालिटी, हा गुण टाकलाय का? नाही टाकलेला. सो ज्याला ज्याची आवश्यकता आहे त्याला ते परमेश्वराने 100% दिलेलं आहे. उंटाला जर तुम्ही उंटाचा पाय बघाल, राईट, तर तो कसा आहे? उंटाचा पाय कसा आहे? राईट, पसरट आहे. कारण वाळवंटामध्ये चालत असताना त्याला त्रास होता कामा नये म्हणून. उंटाचे पाय लांब का आहेत? कारण जमिनीमध्ये जी धग असते, हीट असते वाळवंटामध्ये, ती त्याच्या शरीराला लागू नये. समजा उंटाचं शरीर डुकरासारखं असतं तर, गाढवासारखं असतं तर, म्हणजे जमिनीच्या जवळ आलं असतं तर त्याच्या शरीराला त्रास झाला असता. परमेश्वराने किती बारकाईने हे सगळं डिझाईन केले. लक्षात घ्या, प्रत्येक प्राण्याला बनवताना तो बारकाईने विचार केला. उंटाच्या डोळ्याला पारदर्शक अशी झापड आहे, इतर प्राण्यांना नाहीये. कारण काय? रेत उडते आणि प्रवास तर करायचा आहे त्याला वाळवंटामध्ये, बरोबर आहे. मग डोळे बंद करून प्रवास खुंटण्याची शक्यता आहे, थांबण्याची शक्यता आहे. म्हणून परमेश्वराने ज्याला जे आवश्यक आहे त्याला ते दिलंय. मला म्हणायचं, तुमच्या लेकराला, तुमच्या बाळाला, तुमच्या मुलांना परमेश्वराने नुकता कोणता असा टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियल दिलाय ते ओळखायला पाहिजे की नाही? आपण काय करतो? तुलना करतो. आपण काय करतो? स्कोप बाहेर कशामध्ये, कुठल्या कंपनीमध्ये, कुठल्या सेक्टरमध्ये स्कोप आहे ते पाहतो. माय डिअर फ्रेंड्स, त्याच्या आतमध्ये टॅलेंट कोणता आहे, क्वालिटी काय आहे, पोटेन्शियल काय, हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि हे जर तुम्हाला तपासून घ्यायचं असेल तर निश्चितच आम्ही तुम्हाला मदत करू. पुण्यामध्ये ब्रेनटॉप DMIT टेस्ट गेल्या 10 वर्षापासून आम्ही कंडक्ट करतोय आणि हजारो पालकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. या DMIT टेस्टमध्ये होतं काय, तर DMIT टेस्ट ही फिंगरप्रिंट अनालिसिसवरती अवलंबून आहे. राईट, प्रत्येक व्यक्तीला युनिक फिंगरप्रिंट्स आहेत. त्या फिंगरप्रिंटचा अनालिसिस केलं जातं, स्टडी केला जातो. कारण आपल्या मेंदूला फिंगरप्रिंट रिप्रेझेंट करतात. करेक्ट आहे. मेंदूमध्ये टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियल आहे. मेंदूला आपण तपासत नाहीये. पण काय माहितीये का, एखाद्या पुस्तकामध्ये जर समजा आपल्याला शिरायचं असेल तर आपण काय, शिरायचं म्हणजे वाचायचं असेल तर आपण प्रथम काय वाचतो? त्या पुस्तकाचा अनुक्रमणिका, राईट, अनुक्रमणिका म्हणजेच काय, इंडेक्स वाचतो. इंडेक्सवरून वेध घेता येतो की त्या पुस्तकामध्ये नक्की काय असू शकतं, बरोबर आहे. तसंच फिंगरप्रिंट आपलं इंडेक्स आहे, अनुक्रमणिका आहे. आणि जे काही मेंदूमध्ये आहे ते आपल्याला अनालिसिस करून रिपोर्टमध्ये समजू शकतं. जवळपास 46 पानांचा रिपोर्ट तुम्हाला मिळतो. तुम्हाला तुमच्या मुलांचा रिपोर्ट घ्यायचा असेल किंवा तुमचं स्वतःचं अनालिसिस करून घ्यायचं असेल तर निश्चितच तुम्ही आम्हाला संपर्क करा. आम्ही तुमची मदत करू. धन्यवाद.